हे हाय फ्रेंड्स. मार्गशीर्ष महिन्यातला लास्ट गुरुवार आज आहे. तर म्हणजे उद्यापनचा दिवस. तर मला आज खूप तयारी करायची आहे. ॲक्च्युली काल रात्री मी सामान जाऊन लागत होत्या तर सगळे आणले जे मला हॅम्पर्स लेडीज लोकांना द्यायचे. ते हॅम्पर्स मी रात्रीच रेडी करून ठेवले. ते इथे त्यांना जेवायला देणारे त्याची भांडी आहेत म्हणजे जेवायसाठी वगैरे. आणि आज वगैरे पण बनवायचं आहे. आत्ता मी जस्ट आली आहे कामावरून आणि आज जरा लवकर पट्टापट केलं सगळं. कारण मला कसं पण करून आज घरी यायचं होतं. तर आज मार्केटला जरा लवकर गेली होती. लवकर लवकर केलं सगळं. आणि आता वाजले 3:30. तर ह्या टायमाला मी आता घरात आली आहे. आता मला सगळं आवरायचं. खूप पसारा ह्याच्या रूममध्ये पण थोडाफार आहे आणि इकडे पण खूप सारा. इथे जास्तच असतो कारण की आम्ही तिघं सारखे इथेच असतो. इथून बाहेर जात नाही. आम्हाला तिथे बसतच नाही. आम्ही लोक जास्त करून इथेच बसतो कारण की तिथे टी व्ही नाही आहे, इथे टी व्ही आहे म्हणून. तर इकडे जास्त पसारा असतो. डिनू स्कूलमधून आला आहे 1 वाजता आणि तरी पण त्याने अजूनपर्यंत युनिफॉर्म त्याचा चेंज नाही. बॅग इथे पडली आणि मी जेवणाची काहीच तयारी नाही केली. आल्या आल्या जे मी भिजत घातलेले चणे होते, म्हणजे आपण म्हणतात त्याला काय बोलतात, छोले. ते मी ह्याला लावून टाकलेत, कुकरला लावून टाकलेले होते. झालेत ते पण शिजलेत. भांडी मी घासली होती ती तिथेच पडली. अजून काहीच दिलं नाही. म्हणजे मला एवढंच अजून करायचं आहे. आता आली आहे मी जस्ट. तर आता पटापट रेडी करते पट्टापट आणि मी त्याला बोलतो तुमच्यासाठी. मस्तपैकी रेडी झाली. आता पहिला पूजा करून घेते, मग त्याच्यानंतर जाते मस्त मस्त रील्स बनवायला. छान दिसते. ही साडी मला सूट होते, मस्त वाटते. रात के 2 बजे अमन ने धीरे से फ्रिज खोला ताकि उसकी मम्मी न जाने. अमन ने फ्रिज के अंदर झांका. छोलेची भाजी बनणार आहे. अमन ने सोचा तर त्याचं तयारी चालू आहे. कांदा भाजतोय वैभव. फास्ट कर ना गॅस. थांब मी करते मग. उठ साईडला. गोड बरोबर आहे ना वैभव? एकट्याने एवढं सगळं काम होण्यासारखं नाहीये. ह्या टायमाला पाणी पण येतंय बघा. भांडी वगैरे सगळे घासायची बाकी आहे माझी. वैभव बरं आहे, मला हेल्प करायला असतो.
म्हणून आज वैभवचं शॉप बंद आहे. तर वैभवनी भाजी पण वैभवनीच बनवली, खीर मी बनवली. त्याला बघायला सांगितलं कारण पाणी भरते मी म्हणून. खरं बोल मी बनवले. तुला येते खीर बनवते? तर वैभव हेल्प तर करतो पण लय मस्त दाखवतो मी करतो म्हणून. नाही करतो माझा मुलगा हेल्प. आता मला एवढं झाल्याच्या नंतर पटकन पुऱ्या पण करायला घ्यायच्यात. अजून देवीला पूजायचं पण आहे. ओटी नाही भरली मी देवीची अजून. फक्त म्हणजे मी घट मांडलाय आणि फक्त घट मांडलाय आणि म्हणजे देव पूजलेत पण व्यवस्थित पूजा नाही केली मी. जो आरती नाही झाली आहे, पोती नाही वाचली अजून ती. तर ते सगळं करायचं आहे अजून. पटापट पाणी भरून झालं की मम्मी पोती वाजायला घेईल. मग पोती वाजून झालं मी म्हणजे वैभवच पोती वाचतो आणि हर गुरुवारी माझी पोती वैभवच वाचतो. म्हणजे तो त्याला पण छंद वाचायचा, तो वाचतो आणि मला पण खूप छान वाटतं तो वाचतो. कारण की तो माझ्यासोबतच असतो पूजेला तर मला बरं वाटतं. आता एवढं झालं की वैभव पण आंघोळ करून घेईल वैभव आणि त्याच्यानंतर मग आमची पोती वगैरे वाचून घेऊ. तोपर्यंत वैभवनी मस्त मस्त गाणी लावली टीव्ही वरती. ते लोक ऐकत बसले देवीची गाणी. वैभव ते कांद्याचं भांड उचल ना खाली, बाल्टी आहे ती भरायची आहे मला. अरे पण पाणी नंतर, अरे आतमध्ये बाल्टी टाकते. फटाफट पाणी वगैरे भरून घेते. मग पोती वाचताना निवांत तुमच्या संगती बोलते पोती झाल्यावर. ठीक आहे. तू मेना घाल डोक्यामध्ये. और भाई दस क्या हो गया भैया? पानी पूरी किधर? पानी पूरी नहीं खानी क्या? नहीं खानी? अरे बेटा 10 हो गए। अरे वो देख, अरे 10 के पीछे ही पड़ गए हैं सब। आए हुआ है। अरे 10 तो हमारी दुकान में है। अरे ये 10 क्यों कह रहे हैं? अरे तेरे यूट्यूब पर 10 मिलियन हो गए। 10 भी बेटा पता क्या चीज है? अरे 90% आया पूरे मोहल्ले में टॉप किया होगा तू। पता आपको चाहिए क्या? सबसे ज्यादा तो अच्छा रहता है। उससे भाभी भी कितना परसेंट आया है उसका? नमस्ते। अरे इस बार तो बहुत मेहनत की है। पूरा 90% लेके आया है। 90%? क्या मेरी तरफ से पार्टी है। अरे गुजरात तुम्हारे आसान बनाओ लड़की को 90% अरे वो झूठ बोल रही है। उनकी लड़की का 90% आ ही नहीं सकता। अच्छा तुझे बड़ा पता है कि उसका 90% नहीं आया। अब 30 सेकंड मेरे पास ना सुपर पावर वाली पिल है जिसको खा के आपको आस-पास की सारी आवाजें सुनाई देने लगेगी। पक्का? हाँ पक्का। वहिनी ये सोनल ऊपर क्या डाली रे? किधर? ऊपर महला कौन सोता ऊपर? ये डिस्टर्ब करता है ना रात का बच्चा मेरा, तो उसको ऊपर डाल देती हूँ. मतलब अरे तेरी सास बैठी है, शर्म कर. तो सब कुछ करने को मिलता है ना मेरे को. भाई उसका खा लिया. नहीं बस इतना ही खाऊंगी. खा तो उतना खा. संगीता का मेरे को भाजी नहीं लगती है. ऐसा कैसा लगता है? भगवान करे तो हाथ बेटा तो हाथ परिवार अजय रे अमर रहे और तुम्हारे पाछे दुश्मन 7 कोस दूर रहे. दुश्मन नहीं है भाभी मेरा कोई ज्यादा. कोई दुश्मन नहीं. हमारे पाछे रहे हम के आशीर्वाद दे पाल के रखी हो बाजू में. ए माता रानी हमके आशीर्वाद दे. हमारे पड़ोसी से ना कबो हमके जाने रो मत मेरे घर में खाली मुकट. देवी बन के आई है, देवी बन के खा के जाए. चंदन की माँ वो बोली ना आजू-बाजू में ले क्यों न चलाती तो ले चलाती नाही. तू देवा पैकेज मला चप्पल मार देवा संपत में काय नाही करतो किसी को. वो लोग मला जलतो मैं काय नाही करतो. मला अगर मैं खोटा बोलती देवा शपथ मला चप्पल मार. तो मैं बोला मैडम मारना चप्पल वासे 2 चप्पल. अभी हो गया ना. इथे पानी पीना चाहिए. हाँ खाना नहीं खाया तो जिसके घर में बैठा सुख है ऐसा नहीं उठना. झाल्या सवासनी पूजून माझ्या आता थोड्या वेळात जेवू आम्ही लोक. जरा वहिनी गेली आहे, तिला पण कोणीतरी सवासनी म्हणून पूजायला बोलवलंय तर ती तिकडे गेली आहे.
तर ते आली की मग आम्ही लोक जेवायला घेऊ. असं सगळं व्यवस्थित झालं ना की खूप बरं वाटतं. कारण की कसं म्हणजे कशा एवढ्या बायका सगळीकडे जातात वगैरे, तर मग ना बायका लवकर भेटत नाही. आणि माझं घर कसं इथे एकटं पडतं ना, त्यामुळे इथे लवकर बायका भेटत नाहीत मला पूजायला वगैरे. लहान मुली तर बोलायलाच नको. पण झालं व्यवस्थित सगळं काय, पूजा वगैरे झाली, सगळ्या पूजल्या बायका मी व्यवस्थित. मस्त झालं, छान वाटलं. आता माझी देवी पण मस्तच, या टायमाला पण मी तिला मस्तच सजवली, मनापासून सजवली. खूप छान वाटते, मस्त दिसते. आता एक देवीची ओटी म्हणून भरायची असते, तर ही देवीची ओटी आहे, ती देवीसोबतच असणार. आणि ही म्हणजे ती मी घालू शकते साडी वगैरे. आणि ही जी मी बोलते ना, देवी बाहेरची एक व्यक्ती बसवायची असते, तिची ओटी भरायची असते. तर मग त्या येणार आहे, धीरजची मम्मी, म्हणजे माझा भाऊ आहे त्याची मम्मी येणार आहे. तर ती येईल तेव्हा तिचं भरणार आहे. ती जरा नाळा सोपारायला गेली आहे, तर ती तिथून येते. तिची पण ओटी भरून झाली की झाली. मस्त झालं सगळं व्यवस्थित, खूप छान वाटलं. आणि डिनू पण जेवायला बसलाय मस्त पैकी. सगळं झालं की मग संध्याकाळी सगळं काम झालं की मग तुमच्यासंगती बोलते. सगळं काम संपलं, आता सगळं झालंय. आता भांड्या वगैरे घासायच्या आहेतच. मग आता मी पण जेवण घेते, मला पण खूप भूक लागली आणि भाजी पण खूप छान झाली असं सगळेजण म्हणतात. तर मी पण जेवण घेते मस्तपैकी, उपवास सोडून घेते. तर चला, वैभव पण बस जेवायला, मी पण जेवायला बसते. हा, याचं जेवण झालेलं आहे या माणसाचं. हा खेळ. तर मी जेवण घेते मस्तपैकी. सगळेजण म्हणतात भाजी खूप छान झाली, भाजी खूप छान झाली. तर बघूया माझ्या नवऱ्याने कशी बनवली भाजी. मस्त, खूप छान होती. पण खरं पण नाही बोलत. छान झाली भाजी. चला मग, आता मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलते. आजसाठी एवढंच. चला, बाय बाय. सगळ्यांचा दिवस खूप छान जाओ. वाजले, लुक ॲट दिस, 2:15 व्हायला 5 मिनिटं फक्त. आता डिनो झोपलाय. सर्दी खोकल्याने एकदम हैराण झालाय तो, एकदम जाम खोकतोय. त्याला आता थोडे वेळ मी मशीनने टी व्ही मशीन ते पडली, वाफेची मशीन लावली होती, थोडी वाफ दिली. नंतर आता हे थोडंसं काहीतरी कामाला येईल हे लावलं, कारण की औषध पाजलं, औषध त्याच्या कामाला येत नाही. सर्दी खोकल्याने एकदम हैराण झालं. आत्ता कुठे झोपलाय जरा शांतपणे. खूप उलटी केली, 2-3 वेळा उलट्या केल्या त्याने, पडलं त्या कपड्यावरती उलटी केली त्याने खूप, 2-3 वेळा, जबरदस्त. एकदम हैराण करून टाकलं होतं. आणि मी विचार केलेला मी झोपून जाईल, सगळं भांडी वगैरे घासून झाली, सगळं काय झालं, झोपून जाईल. पण उलटी वगैरे करत होतं, खूप हैराण केलं. आता कुठे झोपला शांतपणे. आणि याला तर काही फिकर नाही. तर मस्त झोपून जातो, लागते माझीच वाट, त्याला काय झालं की. आणि मला वाटतं आज मला थोडीशी नजर लागली, तोंड पिंपल आली इथे. बघते. आणि उद्या स्पोर्ट पण आहे त्याचा, उद्या शाळेत जावंच लागणार आहे त्याला. काय माहिती काय करणार आहे शाळेमध्ये. टेन्शन आहे, असं आजारी पडलं नाही की टेन्शन येतं. मस्ती करत असेल तर काय वाटत नाही. बघूया सकाळी. चला, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ काढूया आपण चांगला असा कुठले तरी. आता
आता मी पण झोपते, मला पण खूप झोप आली आहे. माझी केसांची अवस्था बघा, माझ्या चेहऱ्याची अवस्था बघा, सगळं काढायचं आहे चेहऱ्यावरचं मेकअप वगैरे आणि मग झोपणार आहे मी. मला खूप झोप आली आज, खूप थकायला झालं. सो गुड नाईट.